छात्रों, आप सबको मेरा नमस्कार। काव्यालोक कविता संग्रह से कबीर साखी, जो मैंने एक अध्याय पढ़ाया था, अब यह दूसरा सत्र है। उसमें साखी पढ़ाने का उद्देश्य आपको पता है, मध्यकालीन संत काव्य में गुरु के स्थान का परिचय देना। कबीर एक संत कवि थे और उन्होंने निर्गुण मार्ग अपनाया था। कबीर की भक्ति भावना का परिचय देना, क्योंकि उनकी भक्ति निर्गुण भक्ति थी। वे मूर्ति पूजा में विश्वास नहीं रखते थे। कबीर की रचनाओं में सामाजिक परिवर्तन को हम देख सकते हैं। सामाजिक परिवर्तन से संबंधित कई दोहे उन्होंने लिखे हैं। और एक बात, अहंकार दूर कराना भी उनके दोहे से हमें संदेश मिलता है। साखी पढ़ने के बाद हम क्या क्या सीख सकते हैं? गुरु की महिमा को समझ पाएंगे, गुरु का महत्व क्या होता है उसके बारे में हम जान पाएंगे, गुरु और शिष्य का संबंध जान पाएंगे। गुरु और शिष्य के बीच के संबंध के बारे में भी उन्होंने कई दोहे लिखे हैं। उनमें कुछ दोहे आपके लिए यहाँ है। अहंकार का त्याग कर पाएंगे, हमें अहंकार का त्याग क्यों करना चाहिए, और जब हम अहंकार का त्याग करेंगे तो तब हमें क्या मिलेगा, उसके बारे में यहाँ कबीर ने अपने दोहों में विचार व्यक्त किया है। ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳೇ, ಈಗ 4ನೆಯ ದೋಹೆ. ಈಗಾಗಲೇ ಮೊದಲನೆಯ ಸೆಷನ್ ಅಲ್ಲಿ 3 ದೋಹೆಗಳನ್ನ ಮಾಡಿದ್ದೀನಿ. 4ನೆಯ ದೋಹೆ ಏನಿದೆ ನೋಡೋಣ. कबीर कहा गरबियो काल गहे कर केस, ना जाने कहाँ मारी सी कई घर कई परदेस। गर्व का मतलब है गर्व, अभिमान। कबीर कहा गरबियो, गर्व करना, अभिमान करना। केस काल गहे कर केस, केस अंद्रे केश, ಕೂದಲು ಅಂತ ಕೇಸ್. ಗಹ पकड़ना, गह अंद्रे पकड़ना, मारिसी अंद्रे मारना, कहाँ मारिसी। यहाँ दोहे का भावार्थ देखेंगे। कबीर कहाँ गर्बियो, कबीर बोलते हैं तुम गर्व क्यों करते हो, गर्व करने के लिए क्या है तुम्हारे पास, किस बात पर तुम अभिमान करते हो। काल गहे कर केस, तुम्हें पता नहीं है क्या, तुम्हारे केश, तुम्हारे बाल काल के हाथ में है। इसका मतलब है तुम्हें नियंत्रण करने वाला स्वयं काल है, यम है। ಯಮನ ಕೈಯಲ್ಲಿ ನಿನ್ನ ಕೂದಲಿರ್ಬೇಕಾದ್ರೆ, ಅಂದ್ರೆ ನಿನ್ನ ಪೂರ್ತಿ ನಿಯಂತ್ರಣ ಯಮನ ಕೈಯಲ್ಲಿದ್ದಾಗ ನೀನು ಯಾವ ವಿಚಾರಕ್ಕೆ ನೀನು ಗರ್ವ ಪಡ್ತಾ ಇದೀಯಾ, ಅಭಿಮಾನ ಪಡ್ತಾ ಇದೀಯಾ? ಅಂದ್ರೆ ಇಲ್ಲಿ ನೀನು ಗರ್ವ ಪಡೋದು ವ್ಯರ್ಥ. ಯಾಕಂದ್ರೆ ನಿನ್ನ ಕೈಯಲ್ಲಿ ಏನೂ ಆಗಲ್ಲ. ಯಾಕಂದ್ರೆ ಎಲ್ಲವೂ ನೀನು ಎಷ್ಟು ದಿನ ಇರಬೇಕು, ಯಾವಾಗ ಸಾಯ್ಬೇಕು ಎಲ್ಲ ನಿರ್ಧಾರ ಮಾಡೋದು ವಹ ಕಾಲ್ ಹೇ. ना जाने कहाँ मारी सी, तुम्हें पता है क्या? ना जाने, तुम्हें भी पता नहीं है, किसी को पता नहीं है कि कहाँ मारी सी वह काल, वह यम धर्म तुम्हें कहाँ मारेगा, तुम्हें पता नहीं. आ ಯಮಧರ್ಮ ನಿನ್ನನ್ನ ಎಲ್ಲಿ ಸಾಯಿಸ್ತಾನೇನೋ ವಿಷಯನೇ ನಿನಗೆ ಗೊತ್ತಿಲ್ಲ. कई घर, क्या घर में तुम्हारी मृत्यु होगी, यमराज तुम्हें घर में मरेगा. कई परदेश, या विदेश में मरेगा, परदेश दूसरे देश में मरेगा. तुम्हें इस बात का भी अंदाजा नहीं है, इसलिए तुम गर्व क्यों करते हो, किस बात पर तुम गर्व करते हो. यहाँ इस दोहे का आशय है, गर्व करना, हमारे इस शरीर पर गर्व करना व्यर्थ है, क्योंकि शरीर शाश्वत नहीं है, यह नश्वर है. कबीर कहते हैं कि हे मानव, तू क्या गर्व करता है, काल अपने हाथों में तेरे केश पकड़े हुए है, मालूम नहीं वह घर या परदेश में कहां पर तुझे मार डाले. ಈಗ ನಿಮಗೆ ಇದರ ಅರ್ಥ ಕ್ಲಿಯರ್ ಆಗಿದೆ. यह संसार क्षण भंगुर है, कभी हमारी मृत्यु कभी भी हो सकती है. मनुष्य का जीवन इसलिए अस्थायी है, स्थायी रूप से हम यहाँ नहीं रह सकते. जो जन्म लेता है उसे मरना ही है, जातस्य मरणम ध्रुव. मनुष्य को कभी गर्व नहीं करना चाहिए, गर्व न बिडलेबेकु. जन्म मरण के कर से बचने का उपाय करना चाहिए. जन्म और मरण के कर से, कर का मतलब हाथों से बचने का उपाय क्या है? ईश्वर में लीन होना या मोक्ष प्राप्त करना. 5ನೇ दोहे ನೋಡೋಣ. कबीर साखी का 5वां दोहा. माखी गुड़ में गड़ी रही, पंख रही लपटाई, ताली पीटई सिर धुनई, मीठई बोई माई. शब्दार्थ देखेंगे. माखी ಅಂದ್ರೆ ಮಕ್ಕಿ, ಮಕ್ಕಿ ಅಂದ್ರೆ ನೊಣ.
ताली पीटे पंख फड़फड़ाती है ना, जब मक्खी पंख फड़फड़ाती है उसे हम ताली पीटना बोलते हैं। ಅಂದ್ರೆ ಯಾವ ರೀತಿ ನಾವು ಚಪ್ಪಾಳೆ ತಟ್ಟಿ ಬೇರೆಯವ್ರನ್ನ ಕರಿತೀವಿ, ಆ ರೀತಿ ಅದು ಏನ್ ಮಾಡ್ತಾ ಇದೆ, ತನ್ನ ರೆಕ್ಕೆಗಳನ್ನ ಬಡಿತಾ ಇದೆ, ಅಂದ್ರೆ ಬೇರೆಯವರ ಗಮನವನ್ನು ಆಕರ್ಷಿಸ್ತಾ ಇದೆ. ಬೋ ಈ ಉತ್ಪನ್ನ ಹೋನೆ ಕೆ ಅರ್ಥ ಮೇ ಹೈ ಯಹಾ ಮಾಯಿ ಮಾಯಾ, ಗಡಿ ರಹಿ ಅಂದ್ರೆ ಗುಡ್ ಮೇ ಫಸ್ ಕರ್ ಚಿಪಕ್ ಗಯಿ. ಗಡ್ನ, ಗುಡ್ ಅಂದ್ರೆ ಬೆಲ್ಲ, ಬೆಲ್ಲದಲ್ಲಿ ಅದು ಸಿಗಾಕೊಂಡ್ಬಿಟ್ಟಿದೆ. ಫಸ್ನ ಅಂದ್ರೆ ಸಿಗಾಕೊಂಡ್ಬಿಟ್ಟಿದೆ ಅಂದ್ರೆ ಆ ಅಂಟು ದ್ರವಕ್ಕೆ ಈ ಏನು ಮಕ್ಕಿ ಇದೆ, ನೊಣ ಏನಿದೆ ಅದು ಸಿಗಾಕೊಂಡ್ಬಿಟ್ಟಿದೆ. ನೊಣ ತನ್ನ ರೆಕ್ಕೆಯನ್ನ ಬಡಿತಾ ಇದೆ. ಈಗ ಪರಿಸ್ಥಿತಿ ನೋಡೋಣ. ಮಾಖಿ गुड में गड़ी रही पंख रही लपटाई। मक्खी को पहले जब मक्खी ने गुड़ को देखा तो उसके स्वाद से आकर्षित होकर उसे खाने लगी। मक्खी खाने लगी, उसे स्वाद अच्छा लगा शुरू में, बाद में वो उड़ना चाहती है लेकिन उड़ नहीं पाती क्योंकि पंख रही लपटाई। उसके पंख उसमें लिपट चुके थे, ಚಿಪಕ್ ಚುಕೆ ಥೆ. ಅದನ್ನ ಆ ಏನು ಮಕ್ಕಿ ಇದೆ, ಆ ನೊಣದ ರೆಕ್ಕೆಗಳೇನಾಗಿದೆ ಆ ಬೆಲ್ಲದಲ್ಲಿ ಅಂಟ್ಕೊಂಡ್ಬಿಟ್ಟಿದೆ. ಲಪಟಾಯಿ ತಾಲಿ ಪೀಟೈ ಸಿರ್ಧುನೈ, ಚಪ್ಪಾಳೆ ಅಂದ್ರೆ ರೆಕ್ಕೆ ಎಲ್ಲ ಬಡಿತಾ ಇದೆ, ತಲೆ ಕೆರ್ಕೊಳ್ತಾ ಇದೆ, ತಲೆ ಅಲ್ಲಾಡಿಸ್ತಾ ಇದೆ. मीठे बोई माई, वो मीठी बोली बोलने पर माई का मतलब है यहाँ माया, माया रूपी मीठे ಗುಡ್ ಮೇ ವ ಫಸ್ ಗಯಿ ಹೇ. ಅದರಿಂದ ಅದು ಹೊರಗಡೆ ಬರೋದಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯ ಆಗ್ತದೆ. ಯಾವುದನ್ನ ಅದು ಇಷ್ಟಪಟ್ಟು ಹೋಗಿತ್ತು ಅದರಿಂದ ಅದು ಹೊರಗಡೆ ಬರೋದಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯ ಆಗ್ತಾ ಇಲ್ಲ. उसी प्रकार एक सांसारिक जीव भी पहले संसार में लिप्त रहता है, पारिवारिक सुखों में लिप्त रहता है, उससे बाहर आना उसके लिए असंभव हो जाता है. ಅಂದ್ರೆ ಒಬ್ಬ ವ್ಯಕ್ತಿ ಸಾಧನೆ ಮಾಡ್ಬೇಕು, ಸನ್ಯಾಸಿ ಆಗ್ಬೇಕು ಅಂತ ಏನಾದ್ರೂ ಪ್ರಯತ್ನ ಪಟ್ರೆ ಅದು ಆತನಿಂದ ಸಾಧ್ಯ ಆಗೋದಿಲ್ಲ. ಯಾಕಂದ್ರೆ ಸಂಸಾರದಲ್ಲಿ ಅವನು ಸಿಗಾಕೊಂಡ್ಬಿಟ್ಟಿರ್ತಾನೆ. ಜೈಸೆ ಮಕ್ಕಿ ಗುಡ್ ಮೇ ಫಸ್ ಗಯಿ ಹೇ ವೈಸೆ ಆದ್ಮಿ ಬಿ ಪರಿವಾರ ಮೇ ಫಸ್ ಜಾತಾ ಹೇ ಅನ್ನೋ ಅರ್ಥದಲ್ಲಿ ಇಲ್ಲಿ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಇದು ಒಂದು ರೀತಿ ಸಂಸಾರ ಅನ್ನೋದು ಒಂದು ಬಂಧನ ಅನ್ನೋ ಅರ್ಥದಲ್ಲಿ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. अगर इसका सार मनुष्य पर माया का प्रभाव है, माया से बचकर रहना इतना आसान नहीं है. माया के प्रभाव में पड़े मनुष्य की दयनीय स्थिति, ಮಾಯೆಗೆ ಸಿಗಾಕೊಂಡ ವ್ಯಕ್ತಿ ಯಾವ ರೀತಿ ದಯನೀಯ ಸ್ಥಿತಿಗೆ ಹೋಗ್ತಾನೆ ಅನ್ನೋದನ್ನ ಇಲ್ಲಿ ಹೇಳಿದ್ದಾರೆ. ಮಾಯಾ ಗುಡ್ಕೆ ಸಮಾನ ಹೇ, ಬೆಲ್ಲ ನಮ್ಮನ್ನ ಅಟ್ರಾಕ್ಟ್ ಮಾಡುತ್ತೆ, ಅದೇ ಮಾಯೆ ನಮ್ಮನ್ನ ಅಟ್ರಾಕ್ಟ್ ಮಾಡುತ್ತೆ. ಮಾಯೆಯಿಂದ ಎಲ್ಲವೂ ವ್ಯಕ್ತಿ ಆಕರ್ಷಿತನಾಗ್ತಾನೆ, ಮತ್ತೆ ಅದರಿಂದ ಹೊರಗಡೆ ಬರೋದಕ್ಕೆ ಅವನಿಂದ ಸಾಧ್ಯ ಇಲ್ಲ. ಆತ್ಮ ಮಕ್ಕಿ ಸಮಾನ ಹೇ, आत्मा परमात्मा से मिलना चाहती है लेकिन यहाँ गुड उसे छोड़ता नहीं है. कबीर साखी का छठा दोहा, ऐसी बानी बोलिए मन का आपा खोय, अपना मन शीतल करे औरों को सुख होय. ಶಬ್ದಾರ್ಥ देखेंगे. ಬಾನಿ ಅಂದ್ರೆ ऐसी बानी शब्द, वाणी मातु ಅಂತ. आपा अहंकार, आपा का मतलब अहंकार, खोई नष्ट करना, शीतल ठंडा या शांत, ಅವರೇ ಕೋ ಔರೋಂ ಕೋ ಔರನ್ ಕೋ ಅಂದ್ರೆ ಬೇರೆಯವರಿಗಾಗಿ, ದೂಸರೋಂ ಕೋ ಬೇರೆಯವರನ್ನು ಅನ್ನೋ ಅರ್ಥ ಬರ್ತದೆ. ಐಸಿ ಬಾನಿ ಬೋಲಿಯೇ ವೇ ಹಮ್ಸೆ ಬೋಲ್ತೆ ಹೇ, ಹಮಾರಿ ವಾಣಿ ಕೈಸಿ ಹೋನಿ ಚಾಹಿಯೇ, ನಾವು ಎಂತಹ ಮಾತನ್ನ ಆಡ್ಬೇಕು ಅದ್ರ ಬಗ್ಗೆ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಐಸಿ ಬಾನಿ ಬೋಲಿಯೇ ಮನ್ ಕಾ ಆಪಾ ಖೋಯ್, तुम्हें ऐसी बानी बोलने की आवश्यकता है जिससे तुम्हारे मन का अहंकार दूर हो जाए. ನೀನು ಎಂತಹ ಮಾತಾಡ್ಬೇಕು, ನಿನ್ನ ಮನಸ್ಸಿನ ಅಹಂಕಾರ ದೂರ ಹೋಗ್ಬೇಕು, ಆ ರೀತಿಯಲ್ಲಿ ನೀನು ಮಾತಾಡ್ಬೇಕು. मन का आपा अहंकार खोई, खो जाना, नष्ट हो जाना, तुम्हें अहंकार नहीं बचना चाहिए. ऐसी मधुर बोली, मधुर बानी तुम्हें बोलनी है. अपना मन शीतल करे, अगर ऐसी बोली बोलोगे तो भी क्या होगा, अपना मन शीतल करे, तुम अपने मन को शीतल कर सकते हो. शीतल करने का मतलब है शांत रख सकते हो, तुम्हारे मन में कोई बेचैनी नहीं रहती. अपना मन शीतल करे और उनको सुख हो. जब तुम खुद शांत हो तब दूसरों को भी सुख देते हो, शांति देते हो, उन्हें कोई दुख नहीं दे सकते. इसलिए ऐसी बानी बोलनी चाहिए कि जिससे हमें भी खुशी मिले, दूसरों को भी खुशी मिले. यह एक ಉಪದೇಶ ಪರಕ್ ಹೇ, ಯಾವ ರೀತಿ ಇರಬೇಕು ಅಂತ ಒಂದು ಉಪದೇಶವನ್ನು ಕೊಟ್ಟಿರೋ ದೋಹೆ.
ವಾಣಿ ಕಿ ಮಹತ್ತ ಅಂದ್ರೆ ನಮ್ಮ ಮಾತು ಎಷ್ಟು ಹೇಗಿರಬೇಕು ಅನ್ನೋದ್ರ ಬಗ್ಗೆ ಇಲ್ಲಿ ಹೇಳಿದ್ದಾರೆ. ಸಾಧಕ ಕೋ ಸದೈ ಸದುಪದೇಶೋ ದ್ವಾರ ಅಪನೆ और दूसरे के मन को शीतल करना चाहिए. ಸಾಧಕ ಆದವನು ಏನ್ ಮಾಡ್ಬೇಕು, ಉತ್ತಮವಾದ ವಿಚಾರಗಳಿಂದ ತನ್ನಗೆ ಹಾಗೆ ಬೇರೆಯವರಿಗೆ ಇಬ್ಬರಿಗೂ ಶಾಂತಿ ಅಥವಾ ಸಮಾಧಾನ ಮತ್ತೆ ಒಳ್ಳೆಯ ಬುದ್ಧಿಯನ್ನ ಕೊಡ್ಬೇಕಾಗುತ್ತೆ. ಅಂದ್ರೆ ಇಲ್ಲಿ ಶೀತಲ್ ರಕ್ಷಣ ಅಂದ್ರೆ ಮನಸ್ಸಿಗೆ ಸಮಾಧಾನ ಇರಬಹುದು ಅಥವಾ ಶಾಂತಿ ಇರಬಹುದು ಅಥವಾ ನೆಮ್ಮದಿ ಇರಬಹುದು, ಏನೆಲ್ಲ ಆಗ್ಬಹುದು, ಅಂದ್ರೆ ಮನಸ್ಸಿಗೆ ತೊಂದರೆ ಆಗ್ಬಾರ್ದು ಅಷ್ಟೇ. यहाँ कुछ बहुविकल्पी प्रश्न हैं, मल्टीपल चॉइस क्वेश्चंस. कबीर के अनुसार हमारे केश किसके हाथ में है? हमारे केश, केश का मतलब आपको पता है बाल, अपने हाथ में, यम के हाथ में, गुरु के हाथ में या गर्व के हाथ में? आप उत्तर सोचिए. इसका सही उत्तर है काल के हाथ में. काल का मतलब यम, तो सही उत्तर क्या है? यम. दूसरा प्रश्न, कबीर के अनुसार हमारी मृत्यु कहाँ हो सकती है? ಎಲ್ಲಿ ಆಗ್ಬೋದು ನಮ್ಮ ಸಾವು? घर में, परदेश में, घर या परदेश में, पानी में. यहाँ घर में भी हो सकती है या परदेश में भी, इसलिए घर या परदेश सही उत्तर है. तीसरा प्रश्न, कबीर के अनुसार मनुष्य किससे मुक्ति पाना चाहता है? मनुष्य मुक्ति पर ಯಾವುದರಿಂದ ಪಡೆಯೋದಕ್ಕೆ ಇಷ್ಟಪಡ್ತಾ ಇದ್ದಾನೆ? संसार, संसार ಅಂದ್ರೆ ದುನಿಯಾ, ಪ್ರಪಂಚದಿಂದನ, ಮಾಯಾ से, अपने आप से, गुड से. ಇಲ್ಲಿ ಯಾವ್ದ್ರಲ್ಲಿ ಸಿಗಾಕೊಂಡು ಮನುಷ್ಯ ಒದ್ದಾಡೋದು? ಕಿಸ್ಸೆ ವಹ ಫಸಾ ಹೇ ಗುಡ್. ಗುಡ್ ಅಂದ್ರೆ ಇಲ್ಲಿ ಗುಡ್ ಅರ್ಥ ಬರೋದಿಲ್ಲ, ನಿಜವಾದ ಅರ್ಥ ಏನು? ಗುಡ್ ಕಿಸ್ಕಾ ಪ್ರತೀಕ್ ಹೈ ಯಹಾ? ಮಾಯಾ. इसलिए सही उत्तर क्या है? माया. चौथा प्रश्न, हमें कैसी बोली बोलनी चाहिए? ಮಾತು ಹೇಗಿರ್ಬೇಕು ನಮ್ದು? ಮೀಠಿ, ಕಡವಿ, ಕಡವಿ ಅಥವಾ ಆಕರ್ಷಕ್, ಸುಂದರ್. ಅಂದ್ರೆ ಇಲ್ಲಿ कबीर के अनुसार मीठी बोली बोलनी चाहिए. मीठी बोली आकर्षक भी हो सकती है, सुंदर भी होती है, लेकिन सही उत्तर मीठी बोली. ಯಾವುದು ತುಂಬಾ ರಿಲೆವೆಂಟ್, ತುಂಬಾ ಹತ್ತಿರ ಆನ್ಸರ್, ಅದನ್ನ ಬರಿಬೇಕು. कबीर के अनुसार मीठी बोली बोलने का क्या परिणाम हो सकता है? लोग खुश हो जाएंगे, ठीक है. मन का अहंकार मिटता है, अपना काम आसान हो जाता है, हमारा दिन अच्छा रहता है. ಇದ್ರಲ್ಲಿ ಯಾವ್ದು ಬೆಸ್ಟ್ ಆನ್ಸರ್ ಯಾವುದು? सही उत्तर मन का अहंकार मिटता है. मन में जो अहंकार होता है, मन का आपा खोय, मन का अहंकार मिटता है, इसलिए मीठी बोली बोलनी चाहिए. ಈ ರೀತಿಯಾಗಿ ಇದನ್ನ ಅಭ್ಯಾಸ ಮಾಡ್ತಾ ಇರಿ. ಮತ್ತೆ ಉಳಿದ ದೋಹೆಗಳೊಂದಿಗೆ ಮತ್ತೊಂದು ತರಗತಿನಲ್ಲಿ ಭೇಟಿಯಾಗೋಣ. ಆಪ್ ಸಬ್ಕೋ ಮೇರಾ ಧನ್ಯವಾದ.